शिवाजी कोण होता या पानसरेंच्या या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींना दिलेली धमकी आणि शिवीगाळ यानंतर गायकवाडांच्या विरोधात राजकीय संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या। सत्ताधारी आमदारांना माज आलाय अशी टीका पटोले यांनी केली आहे। शिवाजी कोण होता पानसरेंच्या या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना दिलेली धमकी आणि शिवीगाळ यानंतर गायकवाडांच्या विरोधात राजकीय संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या। सरकारमधील आमदारांना माज आल्याची टीका पटोलेंनी संजय गायकवाड यांच्यावर केली। मला काय याने गोविंद पानसरे ते वर गेलेत, जा तिकडे तू। तर हे या पद्धतीने त्यांनी जी मुजुरी ठेवली, मी त्याला विचारत असताना तो जो सारखा मला डिसवत होता आणि त्याच्यामुळे त्याला मी शिव्या हसड्या, त्याला मी जीभ हसडायची जी काही भाषा वापरली, 100% अशा माणसाची जीभ हसडलीच पाहिजे। या सरकारला किती माज आलेला आहे, सरकारमध्ये राहणाऱ्या आमदारांना कसा माज आलेला आहे, कारण की यांना लोकांची गरजच नाही आहे। निवडणूक आयोगाच्या कृपेने बेईमानीने हे सरकार आलेलं आहे। मी आज नाही अनेकदा सांगतोय, सुरुवातीपासून सांगतोय, आणि बेईमानीने निवडून आल्यानंतर यांना लोकांची गरजच नाही। हे काही पण बेबान त्याचं यांच्या जिभेला वाटेल त्या पद्धतीनं बोलतात। तुम्ही बघा की मोर्चे काढले जातात विरोधकांकडून किंवा सामान्य जनतेकडून, तर सरकारचा कोणी चपरासी पण तिथं जात नाही त्यांच्यापर्यंत। जर गायकवाडांच्या वक्तव्यावर अजूनही आपण झोपा काढत असाल तर देवेंद्र फडणवीसांना शिवाजी महाराजांना बदनाम करण्याचा, शिवचरित्राच्या अनुषंगानं विकृत बोलणाऱ्यांना प्रोत्साहन देत असताना शिवाजी महाराजांच्या विरोधात कट कारस्थान हे देवेंद्र फडणवीस दस्तूरखुद हे चालवत आहेत असा या आरोप या निमित्ताने मी करतोय। तेव्हा आपण काय कारवाई करणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। गायकवाडांची गुंडगिरी खपवून घेणार नसल्याचं म्हणत वडेट्टीवारांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। प्रकाशक प्रशांत आंबींना गायकवाडांची जीवे मारण्याची धमकी निंदनीय, गायकवाड यांच्यावर कायदेशीर कारवाई करून तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा। वडेट्टीवारांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी। लोकप्रतिनिधी व्यक्तीनं गुंडगिरीची भाषा वापरणं लोकशाहीला घातक आहे। गायकवाडांवर सरकारने कारवाई करावी अशी मागणी करत छत्रपती शाहू महाराजही संतप्त झाले। जनता ते काही सहन करणार नाही आणि कोणाच्या बद्दल काय बोलायचं त्यांना समजायला पाहिजे। आता जी काय कारवाई शासनाला योग्य वाटते त्यांना लवकर विचार केलाच पाहिजे त्यांनी। आणखीन तिथेही आपण पाहतोय की कधी कधी काही गोष्टी लगेच होत नाहीत। ज्यांनी कोणी ते पुस्तक प्रकाशन केलं त्यांनी फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मानजनक वापर त्या ठिकाणी करावा। मी जे काही त्यांना रात्रीच्या वेळेला त्यांना शिवगाळ केली, त्यांच्या आईबद्दल बोललो असेल किंवा त्यांच्या पत्नीबद्दल, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। पण ज्याला कुणाला बुलढाण्यातून पुस्तक वाचायचं असेल का महाराष्ट्रात आणखी कुठं वाचायचं असेल, त्याला आमची विनंती आहे की आपण आपल्या बापाचं नाव सुद्धा एकरी घेत नाही तर महाराजांचं नाव किंवा छत्रपती शिवाजी महाराज असंच नाव त्याच्यामध्ये उल्लेख करा आणि मग खुशाल पुस्तक वाचा। आम्ही पण तुमचं ऐकायला त्या ठिकाणी येतो, पण महाराजांचा नावाचा उल्लेख एकेरी करून करोडो हिंदूंचा अपमान करू नका।